नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 5 EVS पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 4 इव्हॉल्यूशन यावरील एक्सरसाइज पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 2 यामधील पाठ क्रमांक 4 धडा नंबर 4 इव्हॉल्यूशन म्हणजे उत्क्रांती यावरील स्वाध्याय पाहणार आहोत। त्यामध्ये क्वेश्चन 1 आहे फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। तर बघा, ए द फर्स्ट सिस्टमॅटिक एक्सप्लेनेशन ऑफ द कन्सेप्ट ऑफ इव्हॉल्यूशन वाज गिव्हन बाय चार्ल्स डार्विन म्हणजेच उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने मांडली। नंतर बी मॅमल्स आर द मोस्ट इव्हॉल्व्ड ॲनिमल्स अमंग व्हर्टिब्रेट्स, तर ॲक्वॅटिक ॲनिमल्स, ॲम्फिबियन्स, मॅमल्स, तर मॅमल्स। तर पहा, पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांती टप्पा म्हणजे स्तन प्राणी होय। क्वेश्चन 2 आन्सर इन वन लाइन, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। ए व्हाट डू वी कॉल एनिमल विच लाइव इन वाटर अँड अल्सो ऑन लँड, पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? तर आन्सर ॲम्फिबियन्स लाइव इन वाटर अँड अल्सो ऑन लँड। बी व्हेअर डिड द फर्स्ट ह्यूमन्स अपीअर, आदिमानवांची प्रजाती प्रथम कुठे अस्तित्वात आली? तर आन्सर द फर्स्ट ह्यूमन अपीअर्ड ऑन द आफ्रिकन कंटिनेंट। क्वेश्चन 3 गिव्ह रिझन फॉर द फॉलोइंग, पुढील विधानांची कारणे लिहा। ए अ स्पेसीस ऑफ डायनोसॉर्स विच वेअर इनॉर्मस इन साइज सडनली बिकम एक्सटिंक्ट, तर आन्सर डायनासॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या। तर आन्सर द स्पेसीस ऑफ डायनासॉर विच वेअर इनॉर्मस in size suddenly become extinct because first, according to Darwin, the species that cannot adapt to environmental changes become extinct in the process of evolution. Second, some sudden natural disaster or environmental changes is believed to be responsible for the existence of enormous dinosaurs. B in the course of time, a new species with characteristics different from the original species is created. मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते। तर आन्सर इन द प्रोसेस ऑफ सर्वायवल बाय अडॉप्टिंग to environmental changes, certain internal physical changes occur in some species of animals. Second, over a period of time, these changes become inherited characteristics seen in all subsequent generation. This in the course of time, a new species with characteristics different from the original species is created. Question 4 fill in the blanks in the concept chart given below, दिलेल्या संकल्पचित्रातील रिकाम्या जागा भरा। तर इव्हॉल्यूशन ऑफ ॲनिमल्स, प्राण्यांची उत्क्रांती, लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव, इथं इकडे दिलेला आहे इनव्हर्टिब्रेट्स, तर इथं इन नंतर
ॲनिमल्स विदाउट अ बॅकबोन, वर्म्स, स्नेल्स, मॉस्किटो, अर्थवर्म. नंतर ॲनिमल्स विथ द बॅकबोन, लिथइन, ॲक्वॅटिक, ॲम्फिबियन, रिप्टाइल्स, मॅमल्स. अशा प्रकारे आपल्याला प्राण्यांची उत्क्रांती हे संकल्पन चित्रातील रिकाम्या जागा भरायच्या होत्या. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका, जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.